गावातल्या साध्या घरात उभा राहिलेल्या एका संसाराची ही गोष्ट. विवाहानंतर मुलीच्या स्वप्नातली दुनिया किती वेगळी असते आणि वास्तवात मात्र तिला किती आव्हानांना सामोरं जावं लागतं याचं हे जिवंत उदाहरण आहे. अनिता ही एका लहानशा गावातली शिकलेली, शांत आणि घरकामात हुशार मुलगी. तिचं लग्न झालं विजयसोबत. विजय शहरात बँकेत नोकरीला होता. लग्नाआधी अनिताने खूप स्वप्न रंगवली होती. नवऱ्याबरोबर संसार सुखाचा होईल, सासू मला लेकीसारखं सांभाळेल, नणंद माझी मैत्रीण बनेल. पण लग्नाच्या पहिल्या आठवड्यातच अनिताला जाणवलं की हे तसं नाही. घरातली सासू सून संबंध आधीपासूनच ताणलेले होते. सासूबाईचं वागणं थोडं हुकमी, तर नणंद संगीता थोडी हट्टी आणि सतत टोमणे मारणारी. लग्नाच्या काही दिवसांनी संगीता नणंद म्हणाली, भावा, तुझी बायको खूपच हुशार असल्यासारखं वागते. मला काही विचारत नाही. घरातल्या गोष्टी सांगायचं तिला कशाला? विजय हसून टाळायचा, पण अनिताला हे टोचायचं. सासूबाई मात्र बोलायच्या, ही नवी नवरी, आता हिला काय समजणार घर चालवायचं? ऐकायचं ते आमचं. अनिता मनातून दुखावली जायची, पण तिने गप्प बसणं पसंत केलं. हळूहळू घरातली प्रत्येक गोष्ट नणंद सासू विरोधात वळू लागली. अनिता स्वयंपाक करत असेल तर म्हणायच्या, तुला तर काही जमत नाही. आमच्यासारखं चवदार जेवण बनवशील का? कपडे धुतले तर बघ, डाग नीट नाही निघाले. पाहुणे आले की म्हणायचे, ही आमचं ऐकतच नाही. अनिताचा संयम कस लागायला लागला. एक दिवस अनिताने स्वयंपाक केला आणि सर्वजण जेवायला बसले. भाजीत मीठ कमी पडले म्हणून सासूने भाजी सुनेच्या अंगावर फेकून दिली. गरम भाजीमुळे अनिताला भाजले, तरी देखील विजय आईला एक शब्द बोलला नाही. तेव्हा अनिता मनातून पूर्णपणे खचून गेली. अनिताला वाटले, आपण लग्न करून ज्या माणसासाठी आईवडिलांना सोडून इथे आलो, तिथे जर आपला अपमान होत असेल आणि आपली कोणाला किंमत नसेल तर आपण इथे का राहावं, असे अनेक विचार तिचा डोक्यात येऊ लागले. परंतु अनिता खूप समजूतदार होती. सासूचा त्रास आणि नंदेचे टोमणे या सर्वांनी ती खूप वैतागली होती. अनिताने एकदा विजयशी बोलण्याचा प्रयत्न केला. विजय, मी खूप प्रयत्न करते सगळ्यांना आनंदी ठेवायचा, पण तुमच्या आई बहिणी मला सतत कमी लेखतात. तुम्ही तरी माझ्या पाठीशी उभं राहताल ना? विजय थोडा गंभीर झाला, पण म्हणाला, अनिता, आईचं मन जपणं माझं कर्तव्य आहे. ती रागावते, पण तिचं काही चुकत नाही. तू जरा समजून घे. हे ऐकून अनिता आतून कोसळली. जिने नवऱ्याच्या आधाराने नवं आयुष्य सुरू केलं होतं, तिथेच आधार कमी पडला. अनिता नोकरी करायची इच्छा व्यक्त केली. अनिताला वाटले, नोकरी केली तर मन रमेल आणि 4 पैसे मिळतील. पण सासू म्हणाल्या, सूनबाईला नोकरी करायची नाही, घर बघावं हीच तिची जबाबदारी. बाहेर गेलीस तर घर कोण बघणार? संगीता टोमणं मारायची, आधी घर सांभाळता येत नाही आणि हिला नोकरी करायची आहे म्हणे. अनिताने आपलं स्वप्न दाबलं, पण मनात खंत वाढत गेली. एकदा मोठा वाद झाला. सासूबाईचं म्हणणं होतं की घराची मालकी त्यांच्याकडे राहावी. अनिताने फक्त एवढंच सांगितलं, आई, घर तुमचं आहे, पण संसारात मला माझं म्हणणं मांडायला थोडी मोकळीक द्या. यावर सासू रागावल्या, ही बघा आली की नाही खरी, आता घरावर हक्क सांगायला लागली. विजय, हिला समजावून सांग. विजय आईच्या बाजूला उभा राहिला. अनिता, आई बरोबर बोलते, तू जास्त बोलू नकोस. त्या क्षणी अनिताचं मन पूर्णपणे तुटलं. अनिताने एके दिवशी आपलं पोट दुखणं, डोळ्यातले अश्रू लपवून आईला पत्र लिहिलं. आई, इथं संसार खूप कठीण आहे. मी प्रयत्न करते, पण माझं ऐकून घेणारं कुणीच नाही. नवरा पण आईच्या बाजूला असतो. मला आता पुढं काय करावं कळत नाही. आईने पत्र वाचलं आणि तिला समज दिली. मुली, संयम ठेव. वेळ प्रत्येकाला शिकवते. तू शांततेने सगळं सांभाळ, पण स्वतःची स्वप्न मरू देऊ नकोस. अनिताने हळूहळू आपली जिद्द वाढवली. ती घरकाम नीट करू लागली. गावातल्या महिलांसोबत लहान सहान उपक्रम सुरू केले. स्वयंपाक वर्ग, महिलांसाठी बचत गट, लहान मुलांसाठी शिकवणी. हळूहळू लोक तिचं कौतुक करू लागले. गावातल्या लोकांनी विजयला सांगितलं, तुझी बायको खूप हुशार आहे.
तिने गावात महिलांसाठी मोठं काम सुरू केलंय. तुला तिचा अभिमान वाटला पाहिजे. हे ऐकून विजय गोंधळला. त्याला जाणवलं की जिचं तो ऐकत नव्हता ती खऱ्या अर्थाने त्याच्या घराचं आणि समाजाचं नाव उजळवते. जेव्हा गावातल्या लोकांनी सासूबाईंना कौतुक केलं, तुमची सून खूप गुणी आहे, तिच्यासारखी मुलगी प्रत्येक घराला मिळाली पाहिजे, तेव्हा सासूबाईचा अभिमान वाढला. संगीता ननंदही हळूहळू बदलली. तिला जाणवलं की भाऊजाई तिची शत्रू नाही तर सोबती आहे. एकदा विजयने अनिताला म्हटलं, अनिता, मला माफ कर. मी नेहमी आईच्या बाजूने उभा राहिलो, पण खरं तर मला तुझा आधार व्हायला हवं होतं. तू माझं जीवन उजळवलंस. मला तुझा अभिमान आहे. हे ऐकून अनिताच्या डोळ्यात पाणी आलं. तिने शांतपणे उत्तर दिलं, संसार म्हणजे दोघांनी मिळून उभा राहायचं घर. मी तुझी साथ शोधत होते, आता तुम्ही माझ्या सोबत आहात, एवढंच मला हवं होतं. अनिताने सहनशक्ती, संयम आणि जिद्द यांच्या जोरावर आपलं घर, नातेसंबंध, समाजातलं स्थान मिळवलं. सासू ननंद ज्यांनी तिला त्रास दिला त्यांनीही शेवटी तिचं महत्त्व मान्य केलं. आणि विजयने शिकलं, आईचं मन राखणं महत्त्वाचं असतं, पण बायकोचं हृदय जपणं तेवढंच आवश्यक आहे. कारण ती सगळं काही सोडून आपल्यासाठी, आपलं घर सांभाळण्यासाठी खूप मेहनत घेते. अशा छान छान प्रेरणादायी, आनंददायी, भावनिक, प्रेरणादायी हास्यकथा ऐकण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कथा ऐकल्याबद्दल धन्यवाद.